नमस्कार. आज आपण बनवणार आहे बघा मटण खिमा. 10-15 मिनिटात होऊन जातो बघा. तर मी आज सांगणार आहे झटपट बघा कसा बनतो मटण खिमा. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे बघा 2 चम्मच तेल. चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. इथे मी 2 चम्मच तेल घेतले बघा. आता गरम तेल झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बघा खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मी खडे मसाले टाकून घेतलेत बघा. 3 लवंगा घेतलेत, 3-4 लवंगा, दालचिनीचे 2 छोटे छोटे काप घेतलेत, इलायची 2-3 घेतलेत आणि तमालपत्र 2 घेतलेत बघा. चांगलं याला बघा भाजून घ्यायचं आपल्याला. आणि हे भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा याच्यामध्ये. तर हे बघा कांदा टाकून घ्यायचा, भरपूर कांदा टाकायचा. కురంగం సిద్ధం చేశా ఎందుకు పుట్టిందో పుట్టింది మోనవంతే ముచ్చట పుట్టింది నీడక కురంగం సిద్ధం చేశా ఎందుకు పుట్టిందో పుట్టింది మోనవంతే ముచ్చట పుట్టింది. इथे बघा अचानक लाईट गेल्या, त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलाय. कांदा आपला चांगला भाजून घेतलाय बघा. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे बघा आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच. ते पण याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे 2 मिनिटं. हे बघा मी चांगलं कांदा आलं पेस्ट आणि लसूण चांगला भाजून घेतलाय बघा. तर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बघा टमाटा पेस्ट. मी 2 टमाटे घेतले ती पेस्ट पण याच्यामध्ये चांगली भाजून घ्यायची. बघा 2 मिनिटं मी परतून घेतलं बघा चांगलं. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे होते. आणि याच्यामध्ये आता बघा एक अर्धा चम्मच जिरा पावडर टाकते, थोडीशी हळद, एक चम्मच हिरवा धना पावडर, इथे मी 2 चम्मच काळं तिखट घेतले आणि 1 चम्मच लाल तिखट. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लाईट नसल्यामुळे थोडंसं हे दिसत असेल बघा. चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा. इथं मसाले बघा आपण चांगले भाजून घेतले. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खिमा, मटण खिमा आहे बरं का. चांगला भाजून घ्यायचा बघा याला खिमा. 2 मिनिटं तर चांगलं मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे खिमा. हे बघा 2 मिनिटं मी चांगला भाजून घेतला याच्यामध्ये खिमा. आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी ओतायचं आहे, गरम पाणी ओतायचं. मी इथे बघा 1 कप पाणी होईल एवढं पाणी याच्यात ओतून घेणार आहे. गरम पाणीच ओतायचं याच्यात, गार पाणी नाही ओतायचं. हे बघा पाणी ओतून घेतलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नमक. तुम्हाला लागेल तेवढे बघा ह्याच्यामध्ये नमक टाकून घ्या. मी घेते बघा मला लागेल तेवढं. इथे मी नमक टाकून घेतले. चांगलं मिक्स करूया आणि बंद करून बघा आपल्याला एक 6 ते 7 शिट्ट्या काढायच्या आहेत बघा मोठा गॅस करून. हे बघा मी कुकर लावून घेतला आहे. आता याला 6 ते 7 शिट्ट्या होऊन द्यायचे आणि गॅस
मोठा करायचा आहे. हे बघा मी गॅस बंद केला आहे. आता 7 शिट्ट्या दिलेत मी. लाईट आली बघा. आता आपण करूया. पूर्ण हवा गेली. तुम्ही बघू शकता मस्तपैकी खिमा शिजलाय बघा. चांगलं हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये बघा गॅस चालू करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 मिनिट हे असंच चालू ठेवायचं आहे. गॅस मोठा बघा 1 मिनिट ठेवलं आहे मी असं. त्याच्यामध्ये आपण घालणार आहे गरम मसाला 1 चम्मच. चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा. लास्टला बघा ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे बघा कोथिंबीर, पुदिना आणि 2 मिरच्या मी बारीक केलेत बघा. ते टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये. टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट बघा ठेवायचं आहे. मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि 1 मिनिट बघा ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला बघा खिमा तयार आहे. तुम्ही पण करू शकता घरी. एकदम झटपट 10-15 मिनिटात होऊन जातो बघा कुकरमध्ये. जास्त वेळ पण नाही लागत. हे बघा मस्तपैकी आपला खिमा तयार आहे बघा. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. अगदी सोपा आहे करायला. काही वेळ लागत नाही, काही नाही, पटकन होऊन जातो बघा. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय. हा बघा तयार आहे आपला खिमा. मस्त दिसतोय ना. चवीला पण खूप छान लागतो बघा.